नमस्कार माझे यूट्यूब फॅमिलीना. तर हे बघा, आता झालं सुरू फुटाफुटीचं काम सुरू झालं आहे बघा. आता कसं करायचं हे भगवान. तर आज मी तयारी करत होते जायला. टीटीचा पेपर आहे बाबा उद्या, म्हणून आता एवढं तयारी करत आहे. काल पावसात जाऊन मी हॉल तिकीट काढून आणलेलं आहे. पाऊस येत होता तरी पण का बाबा उद्या आहे एक्झाम असं. आणि त्यातल्या त्यात 2 तास अगोदर यायला सांगितलं एक्झाम सेंटरला म्हणून. आणि 10:30ला पेपर आहे बाबा, म्हणून मी ना आज खूप तयारी करायली. आज संध्याकाळचं मी असं ठरवलं होतं का संध्याकाळचं जायचं नांदेडला. तिथं माझे मैत्रीण वगैरे आहे, त्याच्याजवळ थांबायचं आणि सकाळी मग पेपरला जाता येत म्हणून असे आपलं नियोजन चालू आहे. आणि मोबाईल बघते तर काय बातमीवर बातमी, पेपर फुटला. हे भगवान, का पेपर फुटाय हा एक न्यू व्हायरस, म्हणजे व्हायरस आहे का म्हटलं. नवीन व्हायरस कोणता सुरू झाला आहे का म्हटलं पेपर फोडायचा. असा कोणता पेपर आहे का, म्हणजे असा व्हायरस आहे का. म्हणजे कुठलाही पेपर फुटला, जे कोणी पेपर घ्यायले ते फुटतच आहे. कोणीही पेपर घेतला फुटत आहे. म्हणजे असं थोडी तरी म्हणजे भीती राहिली नाही का. जे पेपर फोडतात त्यांना म्हणजे कुणाचीच भीती राहिलेली नाही का. म्हणजे एवढं निकामी म्हणजे सरकार आहे का म्हणते. म्हणजे त्यांना भीती वगैरे राहिलीच नाही पेपर फुटणाऱ्याला, की बाबा काय होईल काय नाही. का पेपर फुटणारे आपण होऊन फोडत आहे का त्यांना काय मध्यस्थी आहे कुणाची, मधल्याच अधिकाऱ्यांच्या संगनमतीने फोडत आहेत. हा थोडा विचारच खूपच यायला लागला आहे आता. का म्हणजे ते त्यांना भीतीच राहिली नाही कुठल्या गोष्टीची. वरच्यावर घटना घडत आहेत, त्यांच्यावर आंदोलनही चालू आहेत, सगळं चालू आहे, तरी पण पेपर फोडत आहे. म्हणजे ही किती शोकांतिका आहे सांगा बरं, किती शोकांतिका आहे. आणि हे खरंच म्हणजे असं नॉर्मल बाब नाही आहे बरं का. ही बाब जी आहे ना नॉर्मल नाही आहे. सारखं पेपर फुटणं म्हणजे नॉर्मल नाही आहे. ही तरी कुठंतरी म्हणजे मला तर असं तर वाटते आहे ह्या सगळ्या गोष्टीवरून, की हे काहीतरी म्हणजे असं नियोजित गोष्ट आहे काहीतरी. की बाबा हे मुद्दामून मानसिक त्रास दिला जात आहे जनतेला, मुद्दामून मानसिक त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यांना म्हणा, विद्यार्थ्यांना झाला म्हणजे त्यांच्या आईवडिलांना होणारच, समाजावर इफेक्ट होणारच ना. तर हा मुद्दामून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळल्या जात आहे. पण का असं करायचं. एखाद्याच्या जीवनाशी खेळायचं. अरे आज किती विद्यार्थी म्हणजे सेंटरवर कोणी पोहोचले असतील, कोणी वाटेत असतील, रस्त्याने असतील, खर्च करू जात आहेत. आणि एवढा दिवस म्हणजे स्वतःला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू अभ्यास करत आहेत का उद्या एक्झाम आहे म्हणून. किती परेशानीमध्ये आहेत लोक सेंटरला हे जाण्यासाठी करण्यासाठी. तर मध्येच पेपर फोडत आहे तुम्ही. काय तुम्ही सगळं म्हणजे लाज लज्जा असं म्हणजे बोलण्यासारखं राहिलंच नाही आहे आता. काय बोलावं आणि काय करावं काही म्हणजे काही कळना गेले आहे आता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही का. कसं का म्हणजे काय कारण असणार आहे की असं सारखं पेपर फोडत आहे. कारण काय आहे आणि कोण हे जबाबदारी पण स्वतः घेत नाही आहे. तुम्ही लोक स्वतः जबाबदारीसुद्धा घेत नाही आहे. म्हणजे नेमकं काय समजत आहे तुम्ही जनतेला, काय समजत काय आहे. कॉक्रोचचं समजतच आहे ते झालं बाबा युवकांना सगळ्या, म्हणजे असं ह्यांना. तर अजून काय ह्याच्या पलीकडे पण काय समजत आहे तुम्ही नेमकं. तुमचं एकदा काय इरादा आहे ते तरी सांगा जनतेला, म्हणजे समजेल की नेमकं काय आहे. तर असं मानसिक त्रास एवढं का देत आहे तुम्ही, का पेपर फोडत आहे, हे करत आहे, ते करत आहे, असं करत का आहे तुम्ही.